जर कॅच घेतली तर अक्षय पाटील यांच्याकडून 1001 रुपये चेंडू चेंडू दिलेले आहेत 4 ओव्हर सामना हा 4 षटकांचा राहणार आहे. अजून एक भावेश यांना पैशांची बरसात होते म्हणावी लागेल. जर पायाशी चौका सोडला पायाखालशी चौका सोडला तर आदित्य आग लावे यांच्याकडून 2000चं पारितोषिक. जर लात लागून पायाला लागून कसा पण चौका सोडला तर ही भाऊ तिकडे क्षेत्ररक्षण करतोय. वाईल्ड कार्ड एंट्री भाऊची. चला भावेशांना सुवर्ण संधी आहे. हा नवीन असा पारितोषिक मी बघतोय पहिल्यांदा ऐकतोय असा पारितोषिक की तर गोलंदाजीसाठी येतोय तो कुणाल वासकर आणि हितेश कडू आणि आतिश पाटील त्याचा सामना करणार आहे. कलाकार प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वात आणि दुसऱ्या दिवसात हा पहिला सामना रंगतोय तो म्हणजे 4 रेंजर्स आणि स्टेप 8. चला लवकरात लवकर सामना चालू करून घ्या कारण 10 वाजून गेलेत. आपल्याला अजून खूप सारे सेमीफायनल फायनलचे सामने खेळवायचे आहेत. लवकरात लवकर सामना हा 4 षटकांचा राहील. कुणाल वासकर टू हितेश. जोरदार टाळ्या. यस रेडी पंच रेडी बॅट्समन रेडी गो. पहिला चेंडू अचूक टप्प्याचा 1 बाउन्स 4 रन. पहिल्या चेंडूवर धमाकेदार सुरुवात म्हणावी लागेल हितेश यांची. 1 बाउन्स 4 मारला आहे तो कुणाल वासकर यांना. खूपच सुंदर चेंडू तेवढाही सुंदर होता पण टप्पा टिपला तो हितेश यांनी. दुसरा चेंडू नक्कीच दुसरा चेंडू यॉर्कर पद्धतीचा होता. सन्मान दिला दुसऱ्या चेंडूला. एका धावेवर समाधान मानतोय तो हितेश आणि आता स्ट्राईक साठी येतोय तो आतिश. आणि ऑफ साइडला काय शॉट म्हणावे लागेल. 1 बाउन्स पुन्हा एकदा आतिश यांच्या बॅट मधून. अक्षय केकेसी यांना सुवर्ण संधी. जर एका हातात कॅच पकडली तर रोहित रॉनीकडून किती रुपयाचे पारितोषिक आहे. 500 रुपयाचा पारितोषिक. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू उचली घेतो चेंडू. डॉट चेंडू निर्धाव रोखून ठेवले तो हितेश पाटील आतिश पाटील यांना. एक चांगला असा फटका मारला होता आतिश पाटील यांनी याच्या आधी पण आता रोखून ठेवतोय तो कुणाल वासकर. 4 चेंडू धावसंख्या झाली ती 9. लेग साइडला तटावलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न पण बॉल फिल्डरच्या हातामध्ये. 5 चेंडू अखेर धावसंख्या झाली ती 10. 12चा रन रेट चालू आहे इथे. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन कुणाल टू हितेश. फुलटस पद्धतीचा चेंडू लेग साइडला तटावला चेंडू. षट काय चौकार की षटकार. षटकार आणि हा आजच्या दिवसातला पहिला षटकार.
नहीं 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 मैं तो यस शुभ सकाळ सगळ्या माझ्या मित्रांना. कलाकार प्रीमियर लीग 2026 मध्ये या पर्व दुसऱ्यामध्ये आजचा दुसरा दिवस, फायनलचा दिवस, सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय. मान्यवर तसेच माझे सह कलाकार मित्र सगळे आज मात्र मैदानात खेळताना पाहतोय. पहिलाच सामना मी बघतोय फोर एंजल प्रोडक्शन विरुद्ध स्टेपात एंटरटेनमेंट. तर शुभ सकाळ DJ SDC आणि माझा परम मित्र योगेश केणी, गुणलेखक, अतिशय उत्तम गुणलेखक आहे आणि त्याच्याच माध्यमातून मात्र आमचं चांगलं समालोचन आपल्यापर्यंत पोहोचतंय. तत्पूर्वी सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक हाताळताना आपण बघतोय. दुसरं षटक मला वाटतं दिनेश पाटील येतोय राईट अप ओव्हर द विकेट. दिनेश पाटील, हितेश कडू आणि आतिश पाटील अशी सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवर खेळताना राईट अप ओव्हर द विकेट जातोय. चांगला चेंडू होता, थोडासा दुरावलेला होता, मात्र फलंदाजापासून चेंडू सरळ यष्टीरक्षकाकडे जातोय. अमन वास्कर काहीसा कान मंत्र देताना दिसतोय, कारण क्षेत्ररक्षण थांबवणं, आपण बघतोय धावसंख्या थांबवणं खूप गरजेचं ठरू शकतं. आदित्य आगलावे यांच्याकडून मात्र भावेशसाठी बक्षीस येतोय. जर क्रिकेटमध्ये फुटबॉल सारखा तुम्ही जर चेंडू हा बाउंड्री बाहेर मारला तर आपल्यासाठी 2000 रुपयाचा पार्सल चांगला फटका पाहायला मिळतो. अड्डी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये सरळ सीमारेषा पार जातोय, सरळ चौकार. भावेश पाटील उर्फ भाऊ प्रत्येक कॅचसाठी स्वप्नील शेळकेकडून 500 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी आहे. फुलटॉस प्रत्येक चेंडू होता, मात्र चेंडू डीप स्क्वेअर लागला जातापर्यंत एकाच टप्प्याने मात्र चेंडू घेतलाय आणि येथे मात्र नशिबाची साथ लाभतीये. बोनस धावसंख्या पाहायला मिळते. एक धाव पूर्ण केली होती, फेक मात्र येत होती, परंतु चेंडू दुरावल्यामुळे मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकला. संघ पोहोचलाय तो 22 वर, सुस्थितीमध्ये, चांगल्या परिस्थितीमध्ये, कारण सलामीची जोडी मात्र खेळपट्टीवर खेळताना हितेश कडू आणि आतिश पाटील. बघूया येते दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकांच्या लढतीमध्ये आजचं हे सत्र कराकाळ प्रीमियर लीग 2026 हे रणरणत थोडस कोमट उन्हामध्ये आपण बघतोय. आता मात्र उंचावून मारला फटका, सरळ येतोय क्षेत्ररक्षकाला चकवून मात्र जातोय सीमारेषा पार 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 चौकार. प्रीमियर लीग प्रीमियर लीग. तसेच यवतमाळ सुद्धा रवी चव्हाण सर येथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय कलाकार प्रीमियर लीग 2026 मध्ये. निश्चितच आक्रमकता पाहायला मिळते. चांगलं फलंदाजी करतो आपल्या संघासाठी हितेश कडू आणि आतिश पाटील. आता मात्र पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू, आखो टप्पाचा चेंडू होता. डीप कव्हर्स मध्ये आपण बघतोय तेथे प्रमोद चांगली फेक करतोय, मात्र यष्टीरक्षक अमन वास्कर चोख कर्णधार पद भूषवताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला क्रिकेटचा संग्राम, महासंग्राम आणि क्रिकेटची मेजवानी मात्र येथे पाहायला मिळते, कारण हे सगळे कलाकार यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून, फेसबुक आणि आपण या TV वर या कलाकारांना बघत असतो. परंतु आज मात्र या मैदानात खेळताना आता मात्र सुंदर चेंडू पायावर आदळलाय, परंतु पंचांचा निर्णय अति उत्साह मात्र पाहायला मिळाला होता. परंतु तटस्थ पंच, मी नेहमीच सांगत असतो की घारीसारखी ज्यांची नजर आणि मोरासारखे ज्यांचे तिखट कान असतील तर ते पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. चांगले निर्णय या पंचांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पाहायला मिळतात. येथे 2 षटकं संपलेली आहेत. संघ मात्र पोहोचलाय तो 27 वर. चांगली सरासरी येथे लाभली आहे, ती म्हणजे आपण बघतोय स्टेपाट एंटरटेनमेंट या संघाकडून चांगली सलामीची जोडी हितेश कडू आणि आतिश पाटील. कारण ए उन्हान पानान
यस, 2 षटकाच्या अखेरीस मात्र स्टेपार्ट एंटरटेनमेंट संघ मात्र पोहोचतोय तो 27 वर. चांगली कामगिरी सातत्याने पाहायला मिळतेय या चांगल्या फलंदाजांकडून, कारण चांगले फटके यांच्या चेंडूफळीतून आपल्याला पाहायला मिळतात. आणि निश्चितच 3ऱ्या षटकाचा भार. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. गोलंदाजाचं नाव वैभव. बघूया वैभव किती वैभवशाली ठरतो या षटकामध्ये, कारण संघनायकाने जबाबदारी दिली आहे ह्या 3ऱ्या षटकाची. राईट टर्म ओव्हर द विकेट, उजव्या हाताने गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू पार 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 पार. षटकार. देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. ए देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याचे डोंगराला आई माझी नांदत नांदते. अशाच प्रकारचे फटकेबाजी पाहायला मिळेल, कारण 4 षटकांचा सामना आहे, 24 चेंडूंची टाकण आहे. आणि या टाकणीमध्ये आपण बघतोय 3रं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय उत्तुंग असा षटकार लगावतोय तो म्हणजे आतिश पाटील. महत्वाची भूमिका बजावताना धडाके फलंदाज, मात्र खेळपट्टीवर खेळताना वैभव, याचं वैभव मात्र खेचून घेतोय आतिश पाटील. जातोय पुन्हा एकदा वैभव. राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस प्रतिता चेंडू होता, चेंडू जातोय हवेत, मात्र क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि येथे मिस होतोय चेंडू. चेंडू सरळ जातोय, आपण बघतोय निसटतोय, परंतु 2-3 धावा मात्र धावून पूर्ण करतायत. व्हॉट अ बॅट्समन ऑन द क्रीज. जी सुरुवात अपेक्षित होती आणि जी धावसंख्या अपेक्षित होती, अशा धावसंख्येचा डोंगर मात्र उभारताना दोन्ही फलंदाज दिसत आहेत. महत्वाची भूमिका बजावताना दोन्ही फलंदाज दिसत आहेत, कारण अमन वास्कर याचे कानमंत्र मात्र येथे फोल ठरत आहेत, कारण धुलाई होतीये आपण बघतोय या गोलंदाजांची. जातोय पुन्हा एकदा वैभव. पुन्हा एकदा फुलटॉस प्रतिता चेंडू होता, मात्र जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण तेथे होतोय, कारण फक्त पाया लगत चेंडू अडवण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न तेथे झालाय. चेंडू अडवण्यामध्ये यशस्वी झाली आहे, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीयेत. 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकतोय. संघ मात्र पोचतोय तो 38 वर. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळताना आपण बघतोय, चांगला खेळ करताना बघतोय. चांगली साथ मात्र हितेश कडूची लागतीये. स्टेपार्ट एंटरटेनमेंट संघ मात्र आज चांगल्या स्थितीमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव जातोय, आता मात्र राईट आर्म राऊंडने आणि फुलटॉस प्रतिचा चेंडू म्हणजे गुलाबजामच्या स्वरूपात समोर वाढला गेला, सरळ सीमारेषा पार. षटकार. देशाच्या बाजारी लोकांच्या नजरा भरतील व तुझ्या ची दुरा सांभाळण्यासाठी वैभवकडे दिली होती, परंतु पूर्णपणे वैभवला निराश करतोय हा फलंदाज. आक्रमकता सातत्याने पाहायला मिळतोय, ज्याच्या चेंडू फळीतून मात्र आग ओकली जातीये असा हा फलंदाज आतिश पाटील. जातोय पुन्हा एकदा वैभव. राईट आर्म राऊंड द विकेट. आता मात्र सोडून दिला. यस, पंच दिसतायत आपल्याला कवायत करताना. आपण बघतोय पंचांच्या उजव्या यष्टी बाहेर हा चेंडू दुरावला होता आणि दुरावल्यानंतर पंचांनी अवांतर धावसंख्येमध्ये येथे भरणा होती. अवांतर धावसंख्येने धावफलक मात्र पुढे सरकला जातोय. संघ मात्र पोचतोय तो म्हणजे 45 वर. बिनबाद 45 अशी धावसंख्या. जातोय वैभव. आता मात्र पुन्हा एकदा फुलटॉस प्रतिता चेंडू होता आणि येथे मात्र पहिला गडी बाद होतोय, तंबूच्या दिशेने परततोय. वैभव याला मात्र पहिलं यश प्राप्त होतंय. या डीजे. कलाकार प्रीमियर लीग. लक्षात ठेवा मित्रांनो, सूर्य हा उगवतानाच त्याला लोक नमस्कार करतात, तर मावळताना नाही. आणि हाच जो सूर्य मावळला आहे तो म्हणजे आपण बघतोय बाद झाला आहे, तो म्हणजे हितेश कडू. नक्कीच टाळ्यांनी स्वागत होणार आहे, कारण आक्रमकता ज्या सातत्याने पाहायला मिळाली, चौकार षटकार ज्याच्या चेंडू फळीतून आपल्याला पाहायला मिळाले, तो हितेश कडू मात्र तंबूच्या दिशेने परतलाय. हितेशची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जातोय. बॅट्समन नेम प्लीज. फलंदाजाचं नाव गणेश कोळी. यस, गणेश कोळी.
स्वीपर्स कावाच मध्ये एक चांगला खेळ ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय तो गणेश जातोय. म्हटल्याप्रमाणे आता मात्र निश्चितच आपण बघतोय पुन्हा एकदा पंचांचा अवांतर धावसंख्येचा इशारा येतोय. वाईट घोषित करतात. अवांतर चेंडूची टाकण होते ती म्हणजे वैभव कडून. संघ मात्र पुढे सरकतोय 46 वर. एक गडी बाद 46. गणेश कोळी चांगला कानमंत्र देताना चांगलं कर्णधार पद भूषवताना आता मात्र खेळपट्टीवर आपण बघतोय गणेश कोळी याला जातोय उभयाचा पुढचा चेंडू. मी मगाशीच म्हटलं होतं ज्याची ओळख आहे त्या फटक्यात की तो चांगला फटका आपल्याला डीप पॉइंटच्या दिशेने पाहायला मिळतोय. परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावा गणेश कोळीच्या खात्यामध्ये जात आहेत. 2 धावांनी मात्र धावफलक हे पुढे सरकलं जातोय. संघ मात्र पोचतोय 48 वर. माफक म्हणता येणार नाहीये परंतु 3 षटकाच्या अखेरीनंतर धावसंख्या पोचते ती 48 वर. या डीजे पप्पू दादांना विनंती करतोय आपले लाडके रील स्टार रोहित रॉणी याचा सत्कार आपण करून घ्यायचा. आपल्याकडे वेळ आहे ही कारण पप्पूदा या लवकर. रोहितचा सत्कार येथे करून घ्यायचा आहे कारण बरेचसे सेलिब्रिटी कलाकार आपल्याला आजच्या ह्या दिवसामध्ये आजच्या ह्या पर्वामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पप्पूदाला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मायेचे उबदार शाल आणि आपला मोमेंटन एक आठवण स्मृतिचिन्ह म्हणून देऊन त्यांचा येथे सन्मान करायचा आहे. हार्दिक 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 स्वागत. रोहित रॉणी याचा सन्मान येथे पप्पूदांच्या हस्ते होतोय. तर बघूया शेवटचं अखेरचं निर्माणीचं हाणामारीचं धावा जमवणारं धावा गमावणारं हे षटक आहे का. कारण ही शेवटची संधी आहे ती म्हणजे गोलंदाजाला आणि स्वतः कर्णधार येतोय अमन वास्कर. कारण संघ मात्र अडचणीत आहे. 3 षटकाच्या अखेरीस आपण बघितलं 48 धावांचा डोंगर म्हणता येणार नाहीये कारण अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक बाकी आहे. बघूया जातोय अमन आणि आता मात्र सुंदर फटका येते होता. येथे प्रयत्न चांगला होता. भाऊ डावी मारली होती परंतु यार भाऊ प्रयत्न चांगला होता. बघा हे प्रॉपर खेळाडू नाहीयेत परंतु आज ह्या मैदानात प्रयत्न करतायत आपल्या संघाला चांगल्या स्थितीमध्ये आणण्यासाठी. चांगला झेल तिथे टिपला असता परंतु आज नशिबाची साथ लाभत नाहीये भाऊला आणि 500 रुपये तुम्ही हातातून टाकलेले आहेत. तरी पण या डायव्हसाठी 500 रुपये तुम्ही देणार. केडी बघा केडीचं प्रेम बघा. यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक फक्त डायव्हसाठी आले. हे असतं प्रेम मित्र प्रेम. तर अमन वास्कर जातोय पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आणि चेंडू जातोय. मला वाटतं विमान असतं तर नक्कीच विमानाजवळ गेला असता परंतु गणेश कोहली यांनी हा चेंडू खेळून काढलाय. पंच 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 निर्णय देतील. पंच आहेत पंच निर्णय देतील. डेड बॉल. नशीब वरती विमान नव्हता अमन. जादुई बॉल जादुई बॉल होता पण गणेश कोळी यांची एनर्जी वेस्ट. प्रयत्न चांगला होता फटका चांगला होता परंतु पंचांनी येथे डेड बॉल घोषित केलाय. या चेंडूला मृत घोषित केलाय. जातोय अमन पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट आणि आता मात्र नो बॉल. फटका मात्र येथे चांगला आहे. सुंदर क्षेत्ररक्षण देते होते सॅमी काळन सगळ्यांचा फेवरेट स्टार सॅमी काळन. सुंदर क्षेत्ररक्षण होते परंतु साथ येथे लाभत नाहीये अमनची. कर्णधार अमन आपण बघतोय सातत्याने येथे मात्र फ्री हिट. नवीन वर्षातला आहेर असा हा चेंडू असणार आहे तो म्हणजे गणेशसाठी.
सुंदर फटका पाहायला मिळतोय, चांगला फटका जातोय, सरळ जातोय चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण होतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू फेकेपर्यंत एकच धाव ते पूर्ण केली आहे. दुसरी धाव घ्यायची आहे परंतु थांबवलंय. संघ आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये पोहोचतोय, तो म्हणजे 53 वर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना 4 षटकाच्या लढतीमध्ये यानंतर होणारी लढत आई एकविरा विरुद्ध बजरंग बॉईज दोन्ही संघाचे कर्णधार. माझा आवाज जर आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपया नाणेफेकीसाठी लगेचच समालोचन कक्षाजवळ आपण यायचं आहे. आता मात्र सुंदर फटका येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि बाद. दुसरा धक्का, 2 गडी बाद होत आहेत. अमन वास्कार. मॅच थांबवा जरा, 2 मिनिटं मॅच थांबवा. प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती येथे झालेली आहे. 2 मिनिटं मॅच थांबवा. आदरणीय अतुल म्हात्रेजी सर यांचं येथे सहर्ष स्वागत. वाईस सिटी एमडी शेका पक्षाचे खजिनदार आदरणीय अतुलजी म्हात्रे सर, आपलं सहर्ष स्वागत करत आहोत आम्ही कलाकार प्रीमियर लीग 2026 मध्ये. आदरणीय अतुलजी म्हात्रे सर वेळात वेळ काढून येथे उपस्थित झालेले आहेत, कारण ह्या कलाकारांना बघण्यासाठी, कलाकार प्रीमियर 2026 मध्ये या लीगचा आनंद घेण्यासाठी आज ते येथे उपस्थित झालेले आहेत. आपलं स्वागत आहे सर. अमन वास्कर, सुंदर फटका, काय देखना फटका, फोटोजेनिक फटका, सरळ सीमारेषा पार, षटकार. कलाकार प्रीमियर लीग 59 चेंडू द्यायचा आहे, तो चेंडू हरवलाय वाटतं. फिल्डर या तुम्ही, दुसरा चेंडू दिला जाईल. मला वाटतं चेंडू आलाय मैदानात. चौथं षटक अमन वास्कर याचं महागडं ठरतंय, कारण धावसंख्येचा जोर बघा. फक्त हे चौथं षटक अजूनपर्यंत प्रगतीपथावर असताना मात्र धावसंख्या 59 वर. भावेश तुमच्यासाठी अजून सुद्धा चालू आहे 500 रुपयाचं पारितोषिक. बघूया काय होतंय. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू जातोय भाऊ जवळ आणि भाऊ मात्र एकटाच खेळतोय चेंडू बरोबर. तर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 60 वर, 60. गणेश कोळी यांनी दिलेला कानमंत्र मात्र आपल्या फलंदाजांसाठी उपयुक्त ठरतोय. भाऊ तुमच्या बॉल हातात जरी आला तरी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुंदर फटका येथे येतोय, 1 बाउन्स, सरळ सीमारेषा पार, चौकार. कलाकार प्रीमियर लीग, कलाकार प्रीमियर लीग, कलाकार प्रीमियर लीग. तर 64 धावा झालेल्या आहेत. 65 धावांचं आव्हान पेलायचं आहे, ते म्हणजे 4 एंजल प्रोडक्शन या संघाला. स्टेपार्ट एंटरटेनमेंट गणेश कोळी यांनी आज दिलेला जो कानमंत्र आहे फलंदाजांना, स्वतः फलंदाजी केली, स्वतः कर्णधार, नक्कीच टाळ्यांनी स्वागत होईलच. कारण धूर्त कर्णधार म्हणून ज्याची ओळख आहे असा गणेश कोळी मात्र आता तंबूत येतो आणि फिल्डिंगसाठी त्याचा संघ मात्र आता थोड्याच वेळात मैदानात जाणार आहे. तर लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण रचून घ्यायचंय आणि 65 धावांचं आव्हान पेलायचंय 4 एंजल प्रोडक्शन या संघाला. तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे, तर आपण सत्कार समारंभ उरकून घेऊया.
स्वप्नील यांना मी विनंती करतोय, आदरणीय अतुलजी म्हात्रे सर आज येथे उपस्थित झालेत. वेळात वेळ काढून त्यांचा सत्कार आपणास विनंती करतोय, त्यांचा सत्कार होणं गरजेचं आहे, कारण वेळात वेळ काढून इतकी मोठी हस्ती आणि नाणेफेक सुद्धा होणार आहे. तर दोन्ही संघाचे कर्णधार विनंती करतोय मी, आई एकविरा आणि बजरंग बॉईज दोन्ही संघाचे कर्णधार, माझा आवाज आपणापर्यंत पोहोचत असेल तर कृपया लगेचच नाणेफेकीसाठी यायचे. आदरणीय अतुलजी म्हात्रे सर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल आपल्याला करून घ्यायचा आहे. आई एकविरा आणि बजरंग बॉईज या, प्लीज या. आई एकविरा, बजरंग बॉईजचे कर्णधार येथे उपस्थित झालेले आहेत. आई एकविरा संघाचे कर्णधार सुद्धा येथे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय, आदरणीय अतुलजी म्हात्रे सर वाईस सिटी MD शेकाप पक्षाचे खजिनदार आहेत आणि निश्चितच मी विनंती करतोय आपण यायचंय मंचावर. दोन्ही कप्तान येथे उपस्थित आहेत. आपण बघतोय आई एकविरा विरुद्ध बजरंग बॉईज या दोन्ही संघांमध्ये आता नाणेफेकीचा कॉल होणार आहे. तर नाणेफेकीचा हे द्या, नाणेफेकीचं हे टॉसचं हे कुठे आहे, टॉस का बॉस कुठे आहे जरा द्या प्लीज. आदरणीय अतुलजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते तर नाणेफेक कोण बोलणार आहे अगोदर, आई एकविरा की बजरंग बॉईज? येस, बजरंग बॉईज कॉल करतायत आणि आता मात्र टेल आई एकविरा या संघाने नाणेफेक जिंकले. तत्पूर्वी नाणेफेकीचा निर्णय जो जिंकला आहे तो तुम्ही गुलदस्त्यात ठेवा विनंती करतोय. स्वप्नील आणि आदरणीय अश्विनीताई आपण दोन्ही मिळून आपल्या शुभ हस्ते आदरणीय अतुलजी म्हात्रे सर यांचा सन्मान येथे करायचा आहे. जरा जोरदार टाळ्या वाजवा, कारण वेळात वेळ काढून हे सगळे मंडळी मात्र आपल्याला आपला उत्साह वाढवण्यासाठी, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी येथे उपस्थित असतात. जरा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो प्लीज. आदरणीय अतुलजी म्हात्रे सर वाईस सिटी MD आणि शेकापचे खजिनदार अतुल म्हात्रे सर, मी आपणास विचारू इच्छितो की आपण बऱ्याच स्पर्धांना जात असता आणि त्या स्पर्धांमध्ये आपण बघत असतो की क्रिकेटर खेळाडू खेळ खेळत असतात, परंतु आज हे इंस्टाग्राम, फेसबुक आणि सतत हे कलाकार यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सगळ्या लोकांच्या दिलावर राज्य करत असतात. ते आज या मैदानात खेळतात. तर ह्या कलाकारांविषयी आज काय सांगाल आणि ह्या आयोजनाविषयी आज काय सांगाल सर? निश्चितपणे गेल्या वर्षी पण मी आलो होतो आपल्या, मला वाटतं त्यावेळेला कुठला तरी दुसरा व्हेन्यू होता आणि अतिशय सुंदर प्रकारचे सामने गेल्या वर्षी पण आयोजित झाले होते. ह्या वर्षी देखील त्याच प्रकारचं वातावरण आहे आणि मला वाटतं यावेळेला गर्दी मला जास्त दिसते कलाकारांची. तर त्यामुळे नक्कीच आपल्या सगळ्यांचं अभिनंदन त्याच्याबद्दल. आणि विशेष करून जो तुम्ही मुद्दा विचारलात की हे सर्व कलाकार सोशल मीडियावरती आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात, ते कलाकार जे डिजिटल प्लॅटफॉर्मवरती असतात तेच आज फील्डमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. याचा खरोखर आनंद आहे, कारण त्यांना एकत्र येण्याची ही संधी आहे आणि एकत्र येऊन स्वतःचे विचार तर आपण एकमेकांशी शेअर करतोच, पण अशा प्रकारचं जे कलागुणांना आपण इथे जो वाव देतोय तो अतिशय महत्त्वाचा आहे. क्रिकेटसारखे सामने भरवणं ही अतिशय चांगली संधी आपण इथे सगळ्यांना दिली, त्याच्याबद्दल आपल्या सगळ्यांचं विशेष करून अभिनंदन. जे कोणी आयोजक आहेत त्यांचं अभिनंदन आणि मी आपल्या सगळ्यांना म्हणजे शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं. नक्कीच अशी साथ तुमची, तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत राहू द्या. तत्पूर्वी नाणेफेकीचा कॉल जो जिंकला आहे आई एकविरा या संघाने, तर आपला निर्णय काय असणार आहे? आमची तर पहिली फिल्डिंग घेऊ आम्ही आणि यानंतर 40च्या आतच रोखू. बघा 40च्या आत रोखणार आहेत, तर आपली प्रतिक्रिया काय असणार आहे? 40च्या आत रोखणार आहेत, 4च षटकं आहेत. 4 ओव्हरला मी 70-80 मारू एवढा कॉन्फिडन्स आहे. काल आमची एक मॅच गेली चुकून हातातून. आता आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू आणि मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आणि जिंकू.
नक्कीच हाच कॉन्फिडन्स आज पाहायला मिळतो. जो काल होता तोच कॉन्फिडन्स आज पाहायला मिळतोय. तर तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा. सर आपण सुद्धा बसून घ्यायचंय. सर थँक्यू व्हेरी मच सर. आणि या मॅचचा आनंद आपण घ्यायचा आहे. तर दुसरी इनिंग आता थोड्या वेळातच चालू होते येते आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आपण बघतोय की स्टेपार्ट एंटरटेनमेंट या संघाने मात्र खेळ खेळताना 65 धावांचं आव्हान येथे ठेवलेलं आहे. आव्हान मात्र सोपं नाहीये. पार करायचं आहे, पूर्ण करायचं आहे, जिंकायचं आहे आणि आपल्या संघाला मात्र पुढे न्यायचं आहे. पहिला चेंडू स्क्वेअर केला चेंडू आपण बघतोय बॅकवर्ड पॉइंटला ते क्षेत्ररक्षण मात्र चांगलं होतंय. मात्र 2 धावा रोखू शकत नाही. श्रीगणेशा होतोय 2 धावांनी. पहिला चेंडू होता स्क्वेअर केला आहे. थोडंसं घर सोडून मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु तेथे अच्छा पहिला वाईट पण गेलाय का. अच्छा आमची मला वाटतं बाईट घेत असताना मला वाटतं येथे चेंडू टाकून झाले आहेत. धन्यवाद अतुलजी म्हात्रे सर. आपला अमूल्य वेळ आपण आमच्या ह्या स्पर्धेला दिल्याबद्दल आम्ही सहर्ष आभारी आहोत. तत्पूर्वी जातोय गोलंदाज अमन भोईर. पुढचा चेंडू आणि आता मात्र पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू. कार्पेट शॉटच्या पद्धतीने आपण बघतोय. लॉंग ऑनला चेंडू येईपर्यंत एकच धावेने मात्र समाधान मानतात. कारण 38च्या सर्कलचं हे बंधन असणार आहे. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. पहिलं षटक पॉवर प्लेचं नंतरची 3 षटकंही महत्त्वाची असणार आहेत. 65 धावांचा पाठलाग करताना आपण बघतोय आणि हा गोलंदाज अमन भोईर बघूया आपल्या संघासाठी कितपत योग्य ठरतोय. कारण पहिल्या षटकाची जी धुरा दिली होती, पहिलं षटक जे दिले होतं ते सांभाळणं खूप महत्त्वाचं आहे अमन भोईर याला. फलंदाज दिनेश पाटील आणि विशाल भोईर आणि आता मात्र मोठा दणका येतोय डीप कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये. सरळ सीमारेषा पार 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 चौकार. प्रकारचे फटके तुम्हाला खेळावे लागतील. 65 धावांचा पाठलाग करायचा आहे. माफक नाहीये, पूर्ण करायचा आहे. बघूया जातोय विशाल भोईर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु येथे पंच कळवतायत बॅट लागलीये. चेंडूफळीची कड तिथे घेतले. चेंडूफळीचा चुंबन मात्र त्या चेंडूने घेतलंय. त्याच्यामुळे 1 धाव गणली जाईल. एका धावाने धावफलक मात्र पुढे सरकलाय. संघ मात्र पोचतोय चांगल्या स्थितीमध्ये. 13 हा आकडा आपल्या भारतीय क्रिकेट संघासाठी अशुभ मानला जातो. बघूया हा आकडा मात्र काय ठरतोय फुल एंजॉय प्रोडक्शन संघाला. पुढे जातोय 13च्या की हा 13चा आकडा अशुभ ठरतोय. जातोय अमन भोईर राईट अप ओव्हर द विकेट. आता मात्र फुलटच चेंडू सरळ जातोय सीमारेषाच्या 1 बाउन्स मात्र जातोय चौकार. नवीन गोलंदाज येतोय स्वतः कर्णधार गणेश कोळीच्या माध्यमातून. मात्र चांगली फलंदाजी झाली होती. तो आता मात्र येतोय गोलंदाजी करण्यासाठी. एक धूर्त कर्णधार म्हणून ज्याची ओळख आहे तो गणेश कोळी आता मात्र येतोय खेळपट्टीवर. चांगली सलामीची जोडी पाहिली होती आणि चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. स्टेपार्ट एंटरटेनमेंटच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आता येतोय गणेश कोळी. निश्चितच आपण बघतोय धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. कारण वारंवार क्षेत्ररक्षणात बदल होतोय. कारण 65 धावा रोखायच्या 4 षटकामध्ये. पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळाली. तब्बल 17 धावा मात्र ठोकून काढल्यात आणि या 17 धावसंख्येमध्ये दिनेश पाटील
याचा मात्र मोलाचा वाटा आहे आणि त्याच मोलाच्या वाट्यामध्ये आपण बघतो गणेश कोळी जातो राईट राऊंड द विकेट. आता मात्र निश्चितच पंच पुन्हा एकदा कवायत करताना दिसतील. आपण बघतो पंचांच्या उजव्या एष्टी बाहेर जाणारा अवांतर चेंडू येथे टाकला जातोय गणेश कोळीच्या माध्यमातून. एका धावेने धावफलक मात्र हे पुढे सरकलं जातोय. संघ पोचतोय तो म्हणजे 18वर. चांगली सुरुवात जी सरासरी हवी आहे ती सुरुवात मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दिनेश पाटील आणि विशाल भोईर यांच्याकडे क्षमता आहे, परंतु यांना खेळपट्टीवर थांबणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु गणेश कोळी याची रणनीती मात्र काय आहे ती आपण बघतोय. आखो टप्पाचा चेंडू होता मात्र येथे मिस करून दिलाय चेंडू. सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन मात्र स्थिरावलाय. कुठली धाव मात्र या चेंडूवर मिळणार नाहीये. डॉट बॉलची सांगता येते पाहायला मिळते गणेश कोळीच्या माध्यमातून. एक चांगलं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये. आता मात्र सुद्धा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होतोय. पंचांकडे दाद मागितली होती परंतु पंचांनी कळवलं लेग बाईस चा इशारा येतोय. 3 यष्ट्या ह्या तुमच्या मध्ये जर असतील, तुमचा पाय जर त्यांच्या मध्ये असेल तर घातक ठरू शकतं हे फलंदाजाला. परंतु जर लेग स्टंपच्या बाहेर जाणारा जर चेंडू असेल तर पंच लगेचच तुम्हाला इशारा करून सांगतात की तो चेंडू हा बाहेरच्या दिशेने निघतोय. त्याच्यामुळे हा गडी येते सुरक्षित राहतोय. दिनेश पाटील आणि विशाल भोईर अशी जोडगोळी मात्र खेळपट्टीवर खेळताना जातोय. गणेश कोळी पुढचा चेंडू आखो टपाचा चेंडू मान सन्मान दिला. बॅकवर्ड पॉईंटला आपण शॉर्ट थर्डमॅनला मात्र चेंडू अडवला जातोय. परंतु एकेरी धाव तिथे मिळते. फटक्यांची गरज आहे, आतिषबाजी करायची आहे कारण 65 धावांचा पहाटलाग तुम्हाला करायचा आहे. आपल्या संघाला मात्र विजयाच्या दारी नेऊन पोचवायचं आहे. तर हाणामारी ही करावी लागेल, षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, चौकारांचे फटाके तुम्हाला वाजवावे लागतील. दुसरं षटक गणेश कोळी याचं प्रगतीपथावर असताना थांबवलंय कारण चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून होते. आता मात्र सुंदर चेंडू ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू होता. क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हणतात तो यॉर्कर पद्धतीचा चेंडू सरळ यष्ट्यांवर आदळला आणि येथे खेळी संपुष्टात होतीये विशाल भोईर. आमच्या DJ SDC ने आणि दोन्ही जोडी हसते कारण त्यांना माहिती आहे व्हिडिओ कोणाचा आहे तो. तर कुणाल आता मात्र आडव्या बॅटने खेळून काढला. गणेश 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 बघा ही चूक तुम्ही केली आहे. संघाला तुमची गरज असताना मात्र तुम्ही अशा प्रकारच्या चुका करू नका. महागात ठरू शकतं. तू चल मैं आया. विशाल भोईर पण गेला आणि कुणाल वास्कर पण गेला. अरे कशाला कशाला गावपणा राणा आपण प्लीज प्लीज स्पीडअप करा प्लीज 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 स्पीडअप करा. फलंदाजाचं ना नवीन फलंदाज खेळपट्टीवर गेलाय अमन वास्कर. बघा अमन तुम्हाला धुरा सांभाळायची आहे. तुम्ही कर्णधार आहात आणि तुमच्याकडे ती क्षमता आहे. अमन तुम्ही चांगले खेळाडू आहात, एक चांगला खेळ दाखवू शकता. परंतु गणेश कोळी इन फॉर्म आज आपण पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आता मात्र चांगला फटका येतोय. आपण बघतोय स्ट्रेट ड्राईव्ह सरळ सीमारेषा पार चौकार. सध्याच्या जगण्याचं
धावसंख्या 24. तर लकी ड्रॉ येथे ठेवण्यात आलेला आहे. आपले लेडीज कलाकार आहेत त्यांच्यासाठी वेगळा, जेंट्स कलाकार आहेत त्यांच्यासाठी वेगळा आणि खेळाडूंसाठी सुद्धा वेगळं येथे लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. पंक्ती मेन्सवेअर यांच्याकडून आपल्याला येथे पाहायला मिळणार आहे. पंकज आणि भक्ती यांच्या माध्यमातून पंक्ती मेन्सवेअर यांच्याकडून हे लकी ड्रॉचं येथे आयोजन होणार आहे. मला मागून आवाज येतो आयफोन 17 प्रो मॅक्स. नक्की तर बघूया कोण येतोय नवीन. गोलंदाज बॉलर्स नेम आतिश पाटील. यस, मॅन फ्रॉम स्टेप आर्ट एंटरटेनमेंट. एक अष्टपैलू खेळाडूची भूमिका आतिश पाटील. राईट अप ओव्हर द विकेट. आता मात्र नक्कीच सुरुवात होते ती अवांतर चेंडूने. पंच कळवतात आपण बघतोय डाव्या यष्टी बाहेर झाला जातोय आणि तिन्ही गोलंदाजांची खासियत अशी आहे की तिघांनीही सुरुवात ही अवांतर चेंडू टाकून केलेली आहे. योगेश केणी आमचे गुणलेखक सातत्याने चांगलं गुणलेखन करतायत आणि त्यांच्याच माध्यमातून एका सुंदर गुणलेखन आणि त्याच्यामुळेच आमचं हे समालोचन होतंय. आणि आता मात्र पुन्हा बॅक टू बॅक 2 अवांतर चेंडू टाकले जात आहेत. तर आम्हाला अशी सूचना येते की अश्विनी जोशी सकाळीच मंदिरात जाऊन आल्या आहेत आणि आपल्या सगळ्या प्लेयर्सच्या डोक्यावर मात्र भंडारा लावतायत. जालिम भंडारा आज घेऊन आलेली आहे. आज मैदानात का होईल का सांगता येणार नाही. तर विनोदाचा भाग असतो कारण हे सगळे आपलेच मित्र आहेत, मैत्रिणी आहेत. आज सगळे एकत्र आहेत आणि चांगला फटका, देखना फटका, परंतु येते सीमा रेषा पार षटकार. ती 32 वर. आता मात्र सामन्याला थोडीशी कलाटणी येताना दिसतेय. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आणि पूर्णपणे दार मदार कुणाल वास्कर, अमन वास्कर आणि दिनेश पाटील. यस, दिनेश पाटील यांच्या हातामध्ये आहे. तर बघूया काय होतंय. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज. आता मात्र पुन्हा एकदा सुंदर फटका तिथे पाहायला मिळतोय आणि 1 बाउन्स आपण बघतोय. चेंडू आडवेपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. अशाच मोठ्या फटकांची येथे गरज आपल्याला येथे पाहायला मिळणार आहे कारण 65 धावांचा पाठलाग करायचा आहे ते म्हणजे 4 एंजल प्रोडक्शन या संघाला आणि तेच प्रयत्न मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत या दोन्ही फलंदाजांकडून. कारण अमन वास्कर अजूनपर्यंत खेळपट्टीवर आहे. बऱ्याचशा आशा आहेत त्या म्हणजे ह्या दोन्ही फलंदाजांकडून, परंतु आतिश पाटील एक अनुभवी गोलंदाज आहेत आणि चांगले चेंडू मात्र त्यांच्या माध्यमातून येथे पाहायला मिळतात. जातोय पुन्हा एकदा आतिश पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पुन्हा एकदा खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण तेथे होते. 7 लाभते. बघा 11 जणांचा खेळ असतो तो म्हणजे क्रिकेट आणि 7 महत्वाची असते. तुम्ही गोलंदाजी करताय तर यष्टिरक्षकाची 7 आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या या 10 जणांची 7 आपल्याला लाभणं खूप महत्वाचं असतं आपल्या संघासाठी. तरच आपला संघ हा चांगला परफॉर्मन्स करू शकतो. जातो आतिश पाटील पुढचा चेंडू घेऊन अमनसाठी. अमन याने आता मात्र चेंडू हवेत गेलाय आणि बाद. येथे मात्र अमनची खेळी संपुष्टात येते. गडी क्रमांक बाद होतोय 3 आणि तिसरा धक्का मात्र पोहोचतोय 4 एंजल प्रोडक्शन या संघाला.
8 चेंडू 30 धावांची गरज, धावसंख्या 35 झालेली आहे. दिनेश पाटील 35 35. फलंदाज कोण आले नवीन? फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आर्यन पाटील. यस आर्यन, बघूया आर्यन काय करतो आपल्या संघासाठी. जातो आतिश. आज सुंदर फटका येते, परंतु तिथे मात्र 38च्या सर्कलमध्ये तो फटका पाहायला मिळतो. आर्यन याचा स्वतःचं खातं उघडले. एका धावाने मात्र धावफलक पुढे सरकले. संघ पोचलाय 36 वर, माफ करा 36. लॉस ऑफ 3 विकेट, 3 गडी बाद 36 अशी धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे. परंतु बऱ्याचशा आशा आहेत दिनेश पाटील कडून. सलामीला आलेला हा फलंदाज वेल सेट बॅट्समन आहे खेळपट्टीवर, तर बरेचसे चांगले मोठे फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. जातो आतिश. आता मात्र येथे चेंडू सोडून दिलाय, मोजमाप करून दिलाय, परंतु चांगला चेंडू टाकला जातोय येथे आतिश पाटीलच्या माध्यमातून. आणि येथे 3 षटकं संपलेली आहेत. बघूया 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या पोहोचली आहे ती 36 वर. 6 चेंडू आणि 29 धावा, म्हणजेच येथे युवराज सिंगला अवतार घ्यावा लागेल. युवराज सिंगचा अवतार घ्यावा लागेल जर तुम्हाला 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवायचे असतील तर. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज, म्हणजे 5 षटकार तुम्हाला लगवायचे आहेत. तर क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं, कोणीही हारू शकतं, कोणीही जिंकू शकतं. 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा झालेली नाहीये, किंवा एका चेंडूमध्ये 6 धावा झालेल्या आहेत, त्यालाच म्हणतात क्रिकेट. कारण क्रिकेट असा खेळ आहे ज्या खेळामध्ये भविष्यवाणी करणं हे मूर्खाचं लक्षण असतं. त्याच्यामुळे जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाहीये तोपर्यंत आपण ह्या खेळाचं काहीच सांगू शकणार नाही आहोत. बॉलर्स नेम प्लीज. गोलंदाजाचं नाव, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. सतीश म्हात्रे. 6 चेंडू आणि 29 धावांची गरज. दरम्यान आर्यन पाटील जातोय आपल्या खेळण्यासाठी सज्ज, परंतु चेंडू सोडून दिला येथे, कारण स्ट्राईक आपण बघतोय दिनेशकडे हवी होती. दाद मागितली होती पंचांकडे. आपल्या घरात मात्र सुरक्षित पोहोचलाय दिनेश. आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. स्टेप आर्ट एंटरटेनमेंट काय खेळ केलाय, जबरदस्त. अचूक फलंदाजी, अचूक गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी आपण केलेली आहे. आणि त्याचंच प्रात्यक्षिक असं की ह्या फलंदाजांना थांबवण्यामध्ये यशस्वी ठरलेत हे सगळे गोलंदाज. मात्र सतीश म्हात्रे चांगला चेंडू होता पहिला चेंडू. आता मात्र 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. थोडासा थांबवण्यात येतोय, कारण धावसंख्या थांबवायची आहे. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. जेथे प्रयत्नांची उंची मोठी असते ना, तेथे नशिबाला सुद्धा कमीपणा घ्यावा लागतो. कारण येथे प्रयत्न महत्वाचे आहेत. तुम्ही नशिबावर अवलंबून राहून फायदा नाहीये. प्रयत्न आणि मेहनत जर तुम्हाला केले तरच तुम्ही विजयाच्या दारी पोहोचू शकता. जातोय सतीश म्हात्रे. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. आता थोडासा सामना मात्र स्टेप आर्ट एंटरटेनमेंट या संघाकडे मात्र झुकत चाललाय असं म्हणायला हरकत नाहीये. कारण 4 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. 4 चेंडूंची औपचारिकता मात्र पूर्ण करायची आहे. आणि आता मात्र चांगला फटका येतोय, तेथे फक्त 4 धावा मिळत आहेत. 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. यानंतर लढत होणार आहे, आपण बघणार आहोत कलाकार प्रीमियर लीग 2026 मध्ये आई एकविरा विरुद्ध बजरंग बॉईज. आई एकविरा या संघाने मात्र नाणेफेक जिंकलेली आहे आणि निर्णय जो घेतलाय तो म्हणजे क्षेत्ररक्षण करण्याचा, आणि फलंदाजीचं आमंत्रण बजरंग बॉईज या संघाला दिलंय. स्कोअर झालाय सर 37. शौक ऐसे रखो कि पूरी दुनिया दीवानी हो. हॅलो, चेक करतायत. एक मिनिट लगेचच निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पंच बजरंग बॉईज आणि आई एकविरा स्टेज समोर या. सर्वांनी सत्कार. आई एकविरा आणि बजरंग बॉईज स्टेज समोर या. अश्विनी सर्व प्लेयरांना घेऊन ये. रोशनचा प्लेयर सर्व या इथे. नो बॉल. आई एकविरा आणि बजरंग बॉईज
दोन्ही संघाचे कर्णधार आणि त्यांचे टीम ओनर विनंती आहे त्यांनी स्टेज समोर लाईनअप करून घ्यायचे. या चेंडूवर मला वाटतं 5 धावा मिळाल्या आहेत, त्याच्यामुळे 4 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे. 4 चेंडू 23 धावा. आणि आता मात्र पुन्हा एकदा देखणा फटका सरळ येतोय सीमारेषा पार, षटकार. कबूतर थोडीशी सामन्याला कलाटणी येते. 3 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे, म्हणजे 3 षटकार लगवायचे आहेत. सतीश मात्रे थोडासा दडपणाखाली येताना दिसतोय, कारण समोर उभा आहे सेट बॅट्समन दिनेश पाटील. दिनेश पाटील आपल्याकडे क्षमता आहे, हा क्रिकेट आहे, होत्याचं नव्हत्याचं होतं करणारा हा खेळ आहे. आणि किंतु परंतु जर तर असे शब्द मात्र यांना निखळपणे पार पाडणारा हा शब्द आणि हा खेळ जातोय सतीश. आता मात्र सतीश मात्र ते वर चढतोय. प्रयत्न नक्की चांगले केले होते, परंतु दुर्दैव आणि सुदैव आज नशिबाची साथ सतीश मात्रे यांच्या बाजूने लागतीये, कारण 2 चेंडूमध्ये 17 धावा पूर्ण करायच्या आहेत. काहीतरी चमत्कार घडवावा लागेल, काहीतरी जादूटोणा येथे करावा लागेल तरच हे शक्य आहे. 2 चेंडू 17 धावांची गरज. यस आता नाहीच. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. स्टेपार्ट एंटरटेनमेंट खूप चांगला खेळ आपल्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाला. रोशन संते विरुद्ध अश्विनी जोशी अशी ही लढत, पुढची लढत आपण पाहणार आहोत. आई एकविरा विरुद्ध बजरंग बॉयज. 1 चेंडू आणि 16 धावांची गरज. कलाकार प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज शाळकरी मुलं सुद्धा यांचा आनंद घेत असताना आपण बघतोय. हे सगळे शाळकरी मुलं आज शाळा सुटल्यानंतर आज आलेले आहेत. तर हा सामना स्टेपार्ट एंटरटेनमेंट